एरवी महायुती सर्व काही अलबेल असल्याचा दावा हा महायुतीतले प्रत्येक नेते करत असताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे पालकमंत्री पदावरूनच आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी मंत्री भरत गोगावलेजी आहेत. गोगावले साहेब, पालकमंत्री पदावरनं सध्या महायुतीतच मिठाचा खडा पडलाय की काय असं चिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. शिवसेनेच्या अनेक दिग्गज मंत्र्यांना पालकमंत्री पदापासून कुठेतरी बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळतंय. आपणचा म्हणजे रायगडवरती दावा केला होता, आपलं देखील नाव नाहीये त्यामध्ये. नाही, मिठाचा खडा वेडा काय नाही, त्यात पडली तर साखर पडल येतील. आता दावसवर्ण मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून योग्य मार्गाने निर्णय करतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष हे सरकार चालवतोय, त्यामुळे थोडं पाठीपुढं हे होत असतं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आणि निर्णय घेणं हे वरिष्ठांचं काम आहे, ते करतील. कार्यकर्त्यांचं काम हे मागण्याचं आहे आणि कार्यकर्त्यांनी मागणं हे काय कोणाची चूक नाही आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. त्या कामाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी मागितलेलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये मिठाचा खडा आणि साखरेचा खडा अशातला काय भाग नाही आहे. मुख्यमंत्री दावसवरून आल्यानंतर याचा सगळा निर्णय होईल. साहेब, आपण दुसरीकडे आपण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहात, मंत्रीपद मिळालेलं असताना देखील पालकमंत्रीपद का नाही दिलं? म्हणजे इतर रायगडचं नाही मिळालं ठीक आहे, मात्र इतर कुठल्या तरी जिल्ह्यांचं मिळणं अपेक्षित होतं, मात्र त्या यादीतही नाव नाही. ही कुठेतरी नाराजी आहे का काय? नाही, नाराजी अशी काय नाही आहे. लक्षात आलं का? नावं शिंदे साहेबांनी दिलेली होती, त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे. काय पाठीपुढं झालं किंवा काय हे आता मुख्यमंत्री आल्यानंतरच त्याचं काय असेल ते शिंदे साहेबांनी ते बघतील. आम्ही फक्त मागण्याचे काम केलं आहे आणि त्याला साहेब तिन्ही मंडळी म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हा निर्णय करतील असं मला वाटतंय. आपली काही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आहे का? आपण आपलं जे मनोगत आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत बोललेलं आहेत का? दादा भुसेंनी भेट घेतली आहे का? कारण दादा भुसे देखील नाराज असल्याचं कळत आहे. आम्ही हा निर्णय होण्याच्या अगोदर रायगडच्या 6 आमदारांनी भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री. तेव्हा यांना कल्पना दिली होती की रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, असावं, ही आमची मागणी होती. पण दुसरीकडे तटकरेंचा देखील तोच दावा असणार आहे की रायगड आम्हालाही मिळायला हवं. मग काय निर्णय अपेक्षित आहे? आणि जर का तो निर्णय तसाच राहिला किंवा इतर कुठल्या मंत्र्याला ते दिलं, दोघांच्या वादांमुळे तिसऱ्या मंत्र्याला त्या ठिकाणी रायगडचं पालकमंत्रीपद दिलं, तर काय पुढची भूमिका असणार आपली? मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री आल्यानंतर याचा निर्णय होणार आहे. आम्ही आमचं काम केलेलं आहे मागण्याचं आणि शिंदे साहेबांनी त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना त्यांना कल्पना देऊन हे थांबलेलं आहे. त्यामुळे आता जो काही निर्णय होईल तो योग्य होईल असं आम्हाला वाटतंय. साहेब, रायगड झालं, रायगड पाठोपाठ नाशिकचं झालं, मात्र आता साताऱ्यात आणि कोल्हापुरात या ठिकाणी देखील तसाच काहीसा वाद रंगल्याचा पाहायला मिळत आहे. साताऱ्याचं पालकमंत्रीपद शंभूराजेंना देण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे कोल्हापुरांचं आंबेडकरांना देण्यात आलेलं आहे. मात्र एका ठिकाणी म्हणजे साताऱ्यात तर शिवेंद्रराजे इच्छुक आहेत, तिथे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. ते काय अजून कल्पना नाही, कारण मी पाहिलं नाही. आपण आता बोलतोय तेव्हा कालपर्यंत असं काय कुठं चर्चेला नव्हतं. आज जर सकाळपासून जर चर्चा झाली असली तर त्याची माहिती घेतो आणि आपल्याला कळवतो. नाशिक जर पाहिलं तर नाशिक रायगड पाठोपाठ नंतर आता साताऱ्याचं झालं, मात्र यावरनं याच पालकमंत्री पदावरनं बावनकुळे कुठेतरी म्हणतायत की काल कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हायला नको होतं किंवा रस्त्यावर उतरायला नको होतं. नाशिकच्या एकूण पालकमंत्री पदाबाबत भाजपकडनं जे काही आंदोलनं सुरू होती ती आम्ही थांबवली. आता एकनाथ शिंदेंनी देखील याबाबत निर्णय घ्यायला हवं. थांबले तर आमचे कुठं आंदोलन आहेत? आम्ही काल सदिच्छा भेट घ्यायला आले होते कार्यकर्ते पदाधिकारी. त्यामुळे जो काय मागण्याचे जे काही प्रकार होता तो झाला आणि आता आंदोलन बिंदोलन आता कुठं नाही. काय कुठं आंदोलन पाहिलं का तुम्ही? काल आपलं नाराजीचं काही आंदोलन होतं का? शक्ती प्रदर्शन झालं मोठं. ते साहेबांची सदिच्छा भेट घ्यायला आलेले कार्यकर्ते होते. नक्की 100%. एवढं काय खोलात शिरू नकोस. बरोबर आहे ते, आम्ही सांगितलं आहे ते आणि ते
साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. साहेब, दुसरीकडे 23 जानेवारीला मोठा शिवसेनेचा सोहळा होतो आहे. BKC ग्राउंडवरती शक्ती प्रदर्शन शिवसेनेकडनं केलं जाणार आहे. काय स्वरूप असणार आहे या कार्यक्रमाचं? नाही, बाळासाहेबांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि 23 तारीख ही आमच्या शिवसैनिकांची प्रेरणादायक तारीख आहे. कारण त्या दिवशी साहेबांचा जन्म झाला असल्या कारणाने आमचं प्रत्येकाचं शिवसैनिकांचं कर्तव्य आहे ते बजावण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळेच मंडळी त्या दिवशी BKCवरती करणार आहोत. आपल्यावरती सकाळी खरं तर संजय राऊतांनी टीका केलेली आहे. जे काही महाराष्ट्रात सरकार बनलेलं आहे हे सगळं EVMच्या जीवावर आलेलं सरकार आहे आणि हे देशद्रोह नाही आहे का हा, असा प्रश्न ते उपस्थित करतायत. त्यांचे खासदार झाले तेव्हा EVM नव्हती. आता आमचे आमदार जास्त निवडून आले तेव्हा EVM आली. वा रे वा. संजय राऊतांना आता काहीच उरलेलं नाही. त्याच्यामुळे मग ते काही ना काहीतरी पॉईंट शोधत असतात. त्यांनी किती कसलेही पॉईंट शोधू द्या, त्यात महायुतीवरती काही परिणामाने फरक पडणार नाही हे लक्षात ठेवा. कारण आम्ही सरळ मार्गे काम करतोय. त्यांना आता जर तुमच्या मीडियासमोर जर नाही आलो किंवा काय तर त्यांना पण चुकल्यासारखं होतं आणि तुम्हाला पण चुकल्यासारखं होतं. काय असं आहे, कारण रोज टायमावरती वाजणारा भोंगा एका दिवशी नाही वाजला, मग असं माणसोलदार आज भोंगा का नाही वाजला, तसं तुमचं पण झालेलं आहे आणि त्यांचं पण झालेलं आहे. कारण ते तुमच्यासमोर आल्याशिवाय काय नाही काय तर रात्रभर ते काय झोपत नाहीत, काय नाही काहीतरी शोधत असतात आणि मग सकाळी येऊन तो आपला भोंगा चालू करतात. त्याच्यामुळे त्यांना आता तेवढं कोण प्रतिसाद देत नाही. त्यांनी जो उदय सामंतांबाबतचा जो दावा केला होता की 20 आमदार उदय सामंत यांच्या संपर्कात होते, मात्र सामंतांनी त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे की शिवसेनेचे अनेक आमदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, खासदार संपर्कात आहेत. खरंय आहे. त्याचं कारण त्यांनी आत्ता पाहावं की काही दिवसामध्ये कोण कोण आमच्याकडे येत आहेत किंवा काय ते. कारण त्यांच्या लोकांनी वाट पाहिली की त्यांची सत्ता येईल, त्या सत्तेमध्ये कोण मंत्री असेल, कोण काय असेल, अशी त्यांनी जी स्वप्न रंगवली होती ती भंग पावलीत. आणि जेव्हा स्वप्न भंग पावतात तेव्हा मग काय नाही काहीतरी आश्रय शोधावा लागतो. तशी बरीचशी मंडळी आमच्या बरोबर येण्यासाठी तयारी झालेली आहे आणि ते आम्ही तुम्हाला थोड्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट देतो. साधारण कोण कोण असणार आहेत यामध्ये? म्हणजे स्थानिक आमदार, म्हणजे जे आता निवडून आलेले आमदारांपासून, खासदारांपासून, की कोण माजी पण आहेत? बरेचसे पदाधिकारी आहेत, आजी माजी त्यांचे पदाधिकारी आहेत. आमदारांची थोडी चाचपणी चालू आहे, कारण त्याला परत पर्सेंटेज लागतं, टक्केवारी लागतात. त्याप्रमाणे ते होईल, पण थोडा वेळ लागेल सिटिंग आमदारांना. परंतु बाकीचे जे काही माजी आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत किंवा अन्य काही पदाधिकारी आहेत, ते येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि ते तुम्हाला आम्ही ह्या थोड्या दिवसामध्ये दाखवू किती लोक येतात. एक शेवटचा प्रश्न आहे. परिवहन विभागाकडनं 1310 ज्या बसेस खरेदी करण्यासंदर्भातली जी निविदा होती ती मुख्यमंत्र्यांनी आता निविदाच रद्द केलेली आहे. खरं तर याची चौकशीचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता निविदा रद्द केलेली आहे. एकूणच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. याच निविदांना रद्द करून कुठेतरी त्यांना एक टोचण्याचं काम केलेलं आहे का? एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतलेला नव्हता. हा निर्णय आम्ही घेतला होता. साहेबांनी त्याला बसेस घेण्याला मान्यता दिली होती, परंतु ज्या वेळेला त्याचं टेंडर काढायचं होतं ते टेंडर आम्ही काढलं होतं आणि त्याला जे काय टेंडरमध्ये वाढ झाली ती वाढ झाल्यामुळे जे काय थांबवलं गेलेलं आहे ते आता पाहूया की कमी पैशामध्ये जर कोणी येत असतील तर चांगली बाब आहे. आमचा हेतू हा होता की चांगल्या बसेस, चांगली सेवा जर द्यायची असेल तर थोडा बहुत खर्च हा वर खाली होतो आणि बऱ्याचशा निविदा आल्या होत्या, परंतु त्यातले काय कोणी येण्यास तयार नव्हते आणि म्हणून करता थोडा वाढवून खर्च जो काय त्यांना देण्यात आला की तरच त्या परवडू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं. की त्याच्यामध्ये बाकी काय अफरातफर केले किंवा काय अशातला काही भाग नाही. तुम्ही चौकशी करा, थांब जरा, त्याची पूर्ण चौकशी करा की बाबा त्या ह्याच्यात निविदा कोणाला मंजूर केल्यात का किंवा अनेक काय झालं का. आम्ही निविदा जेव्हा मांडल्या तेव्हा त्याची अधिकाऱ्यांकडूनच तहकीकात करण्यात आली, चौकशी करण्यात बाबा ह्या कितीपर्यंत ह्यांना परवडू शकतात
जेव्हा त्या लोकांनी सांगितलं की बाबा इथपर्यंत हे लास्ट ह्याच्यात त्यांना परवडू शकतात, म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला देऊ शकतो, त्या अनुषंगानेच आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ते काही निविदा काढलेल्या नव्हत्या. त्या निविदा मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा आम्ही त्या काढलेल्या निविदा होत्या, परंतु त्या काय त्यांना सोपवल्या नव्हत्या. त्या आम्ही त्या चर्चेत होतो आणि त्याच्यावरतीच आम्ही स्थगिती साहेबांनी देऊन जे काय थांबवलं आहे. हरकत नाही आहे. आता आपण पाहूया किती रकमेमध्ये कोण कसं घेते आणि कशी सेवा मिळते. आमचा एकच हेतू आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना आणि शहरी भागातल्या लोकांना चांगली सुविधा. आज गेल्या अनेक वर्षाच्या लालपरी गाड्या आहेत, त्या कुठं बंद पडतात, मुलांच्या सहलीला गेल्यात, काय गेल्यात, रात्री अपरात्री 3-3 वाजता फोन येतात, सेठ अमुक ठिकाणी आमची गाडी बंद पडली, गाडीची व्यवस्था करून द्यावी. आणि मग असं ठरलं की या सगळ्या लालपऱ्या ज्या जुन्या झालेल्या त्या बदली करायच्यात. आणि म्हणून काही इलेक्ट्रिकवरच्या, काही डिझेलवरच्या, काही CNGच्या अशा सगळ्या बसेस खरेदी करून त्याच्यामध्ये ही टेंडर कोट केली होती. आणि त्याच्यामध्ये आमचे MD असतील किंवा आमचे वरिष्ठ दुसरे अधिकारी ह्या सगळ्यांनी मिटिंग करून चर्चा करून मग त्याच्यावरती आम्ही निर्णय केलेला. पण अहवालात असं म्हटलेलं आहे काही कंत्राटदारांना लाभ देण्यासाठी ज्या नियम अटी होत्या त्या शिथिल केल्या होत्या. असं देखील म्हटलं जात आहे की काही अधिकारी जे याला एक्सेप्ट करायला तयार नव्हते त्यांच्या बदल्या करण्यात देखील आल्या, असं अहवालात म्हटलंय. कोणाची एकाची पण बदली नाही झाली. कोणाची एकाची जर बदली झाली असली तर त्यांनी दाखवावं की जे काय आमच्या काळामध्ये जे अधिकारी आहेत त्यातला एकालाही जर कुठला बदल झाला असेल तर तुम्ही त्याची चौकशी करा की बाबा ह्या कारणास्तव ह्याची बदली झाली किंवा काय. हे आता कारणं सांगताना कोणी काही सांगू शकतं काय की त्याला बदलल्यामुळे हे आम्ही केलं किंवा ते केलं, तर त्याने स्पष्ट करावं. त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्यांना घेऊन बसतो तेव्हा अधिकारी पण सांगतात वर खाली कुठं करायला पाहिजे, काय आणि कितीपर्यंत करायला पाहिजे. ह्या आमच्या मिटिंगा झाल्या, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु जर ज्या ड्रायव्हरला जर पगारच परवडत नसेल तो ड्रायव्हर करायला येईल कशाला. त्याप्रमाणे जर ज्यांना त्या बसेस जर त्या किमतीमध्ये जर परवडल्या नाही तर ते चालवतील कशाला, हा एक मुद्दा झालेला होता. म्हणून आम्ही शेवट कुठपर्यंत जावं हा सगळ्या अधिकाऱ्यांसहित आम्ही ठरवलं. त्यामध्ये शिंदे साहेबांनी किंवा यांच्यात काही त्यातलं हे नाही, चुकीचं सांगतात. एक शेवटचा प्रश्न आहे फक्त की 2 शिवसेनेचा उद्या मेळावा होतोय आणि तेही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त. अंधेरीतल्या मेळाव्याकडे कसं पाहता? उद्धव ठाकरे यांची तोफ त्या ठिकाणी धडाडणार आहे. आता तोप किती धडाडणार आहे, त्यात किती दारू गोळा आहे किंवा काय आम्हाला माहिती नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो आहोत, ते आम्ही जनतेला सांगणार आहोत. त्यात आम्ही काय तोफा धडाडणार नाही का बांबगोळे टाकणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार हे शिवसैनिक जनतेपर्यंत पोचवायचे. हा एकनाथ शिंदे साहेबांचा आमचा सगळ्यांचाच जो काही विचार आहे त्याची आमची सभा आहे. आणि उद्धव साहेबांची जी काय तोफ धडाडणार आहे त्या पाठीमागं काय उद्देश आहे त्यात आम्ही नाही सांगू शकत. ते उद्या बोलल्यानंतर मग तुम्ही सांगा आम्हाला काय बोलले ते. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.